शेतकरी मित्रांनो नमस्कार। टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळिंब बागेमध्ये जे की बॅगिंग केलं जातं म्हणजे की जी पिशवी लावली जाते तर या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही बघा, जेणेकरून तुमचे जे काही डाऊट्स असतील की पिशवी वापरावी की न वापरावी तर त्याविषयी हा फार महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला ठरणार आहे। तर आज आपण जी डाळिंब बागेत पिशवी वापरली जाते तर या पिशवीचा वापर हा नेमकी कशासाठी होतो व कशासाठी आपण पिशवी लावत असतो तर त्याविषयी आजचा आपला हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही बघा, जेणेकरून आपल्याला या संबंधी सर्व माहिती ही मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये दोन टाईपच्या पिशव्या आपल्याला पाहायला मिळतात। याच्यामध्ये नॉन ओव्हन जे मटेरियल असतं त्या टाईपमध्ये एक पिशवी येते आणि आपली जी काही रेग्युलर पेपर येतो तर हा एकदम बारीक पेपर येतो। तर अशा दोन प्रकारच्या पिशव्या आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहेत। तर आपण दोघांपैकी कुठलीही पिशवी आपण बॅगिंगसाठी वापरू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, बॅगिंग करत असताना जे काही आपलं फळ आहे हे साधारणतः तुमचं निंबू साईज पास झाल्यावरती किंवा सेटिंग झाल्यानंतर आपण बॅगिंग करत असतो। आणि या बॅगिंगचं वैशिष्ट्य असं आहे की या बॅगिंग केल्या गेल्यामुळे जे की आपले जे काही रसशोषक किडी आहेत म्हणजे थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुड्या असेल किंवा इतर किडी, तर यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपल्याला बॅगिंग ही करायची आहे। त्याच्यानंतर जर का आपण दुसरा याचा बेनिफिट जर बघितला तर जे की सूर्यकिरण येत असतात, जे प्रखर सूर्यकिरण येत असतात तर या सूर्यकिरणांपासून सुद्धा त्या ठिकाणी बचाव होण्याचं काम त्या ठिकाणी या बॅगिंगमुळे होत असते। शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने बॅगिंग ही डाळिंब बागेत केली जाते। आणि या बॅगिंगमुळे आपल्याला बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे जेणेकरून जे वातावरणामध्ये जे काही बदल होत असतात तर या बदलांमुळे काय होतं की फळाची क्वालिटी जी काय आहे ही खराब होत असते। तर या फळाच्या क्वालिटीला व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा बॅगिंग केली जाते। तर या बॅगिंगचे जे काही वैशिष्ट्य आहेत, आता रॅपिंग आपण कशा पद्धतीने करू शकतो तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने जे फळ असतं तर याला ही बॅगिंग केली जाते आणि हे जे काही फळ आहे हे पूर्णपणे आपल्याला कव्हर केलं जातं। आणि याच्यामुळे हे जे काही फळ आहे आपलं तर याला साईजसुद्धा आणि त्याची जी काही क्वालिटी आहे ही चांगल्या पद्धतीने आपल्याला होताना ही दिसून येत असते। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने ही बॅगिंग केली जाते जेणेकरून आपल्या फळाची टिकवण क्षमता व क्वालिटी ही चांगल्या पद्धतीने राहते। तर त्याच पद्धतीने जे की रसशोषक किडी आहेत तर यांच्यापासून सुद्धा आपल्याला बचाव हा होत असतो। तर तुम्ही बघू शकताय हा आता जवळजवळ 3 महिन्याचा प्लॉट आहे आणि ज्यावेळेस सेटिंग झाली होती तर त्यावेळेस याला बॅगिंग करण्यात आलेली आहे म्हणजे पिशवी लावण्यात आलेली आहे। आणि या पिशवी लावल्यामुळे त्यांना साईजसुद्धा चांगली मिळते आणि त्याच पद्धतीने जे काही किडी आहेत तर त्यांच्यापासून बचाव होतोय। आणि त्याच पद्धतीने आता जर हे धुक्याचं वातावरण होतं त्या धुक्यामुळे काय होतं की जे की दव पडते तर ही दव ही त्या पिशवीवरतीच पडून राहते, म्हणजे त्याचा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट फळाला कुठल्याही प्रकारे होत नाही। व तुम्ही ज्यावेळेस समजा धुक्याचं वातावरण असेल किंवा दव पडत असेल तर त्याच्यापासून सुद्धा संरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी ही पिशवी करत असते। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या बॅगिंगविषयी माहिती बघितली। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।